दिल्लीमध्ये रात्री एकीकडे सरकारचं मोठं आश्वासन, दुसरीकडे 26 दिवसांच्या उपोषणाचा शेवट आणि तिसरीकडे जंतर मंतरवर मध्यरात्रीचा जल्लोष। पण या सगळ्यामागे एकच प्रश्न कायम आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा व्हिडिओ आत्ता का टाकला? आंदोलन इतकं तापल्यानंतरच का सरकारला हालचाल करावी लागली? आणि सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं असलं तरी खरंच संघर्ष संपलाय का? कारण सीजेपी मात्र अजूनही माघार घ्यायला तयार नाही। तर नेमकं काय घडलं एका रात्रीत जाणून घेऊया। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। गुरुवारी रात्री दिल्लीमध्ये अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने काही घडामोडी घडल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री उशिरा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि नीट पेपर फुटीवर सरकार कोणती पावलं उचलणार याबद्दल देशाला माहिती दिली। या व्हिडिओत मोदींनी स्पष्ट केलं की पेपर लीक ही काही किरकोळ गोष्ट नाही, तर लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी अतिशय त्रासदायक विषय आहे। गेल्या 2.5 महिन्यांमध्ये सरकारने अनेक पावलं उचलली, गुन्हेगारांना पकडलं, ते तुरुंगात देखील आहेत आणि विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये ही आमची जबाबदारी होती, असं मोदी म्हणाले। आणि इथेच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की हा व्हिडिओ इतके दिवस का आला नाही? आंदोलन इतकं पेटलं, रस्त्यावर विद्यार्थ्यांचा आक्रोश वाढला, संसद मार्गावरचा तणाव वाढला, तेव्हाच सरकारला इतकं ठोस उत्तर द्यावंसं का वाटलं? याच उशिरामुळे या संपूर्ण प्रतिक्रियेवर राजकीय आणि सामाजिक दोन्ही स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे। मोदींनी आपल्या व्हिडिओत सांगितलं की सरकारने 22 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं आयोजन केलं। 19 तारखेला नीट परीक्षेचा निकालही आला आणि पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाच्या बातम्याही देशात पोहोचल्या। पण सरकार यावर समाधानी नसून अधिक कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं। फास्ट ट्रॅक कोर्टासाठी संबंधित विभागांना आदेश दिले आहेत। रात्री मसुदा तयार झाला आहे आणि तो कॅबिनेटमध्ये चर्चेला जाईल, असं मोदी म्हणाले। तसंच संसद अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाल्यावर हे विधेयक लवकरात लवकर संसदेत मांडून पास करण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं। म्हणजेच सरकार आता फक्त प्रतिक्रियेत नाही, तर कायदेशीर आणि प्रशासकीय उपाययोजनांच्या दिशेने वेगाने जाताना दिसते। मोदींचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही वेळातच केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंग गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये सोनम वांगचुक यांना भेटायला गेले। ही भेट रात्री 12:30च्या सुमारास झाली। तिथे सरकारच्या वतीने वांगचुक यांना लेखी आश्वासन देण्यात आलं। JP नड्डा यांनी स्वतः ते आश्वासन वाचून दाखवलं। या आश्वासनात सांगण्यात आलं की 20 जुलैला संसदेवर मोर्चा काढणाऱ्या आणि जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केसेस न टाकण्याच्या मागणीबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे। तसेच संसदेत पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा यावर चर्चा करून मार्ग काढण्यास सरकार तयार आहे। आणि नीट पेपर लीकमुळे ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं त्यांच्या कुटुंबियांना योग्य भरपाई देण्याबाबतही सरकार सकारात्मक विचार करत आहे। आणि याच आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी आपलं उपोषण सोडलं। JP नड्डा यांच्या हातून त्यांनी ज्यूस घेतला आणि सरकारचे आभार मानले। मात्र वांगचुक यांनी उपोषण सोडण्याचं कारण सांगताना केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा थेट उल्लेख केला नाही आणि हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, कारण वांगचुक यांच्या उपोषणाची सुरुवातच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर झाली होती। म्हणजेच सरकारकडून काही मुद्द्यांवर आश्वासन मिळालं, पण मूळ राजीनाम्याची मागणी मात्र अजूनही टेबलवरच आहे। आणि म्हणूनच उपोषण संपलं असलं तरी हा संघर्ष संपलेला नाही। उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांनी सांगितलं की उपोषणाचा शेवट म्हणजे जबाबदारीची सुरुवात। परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि उत्तरदायित्वाच्या मुद्द्यावर भारतीय संसदेत चर्चा केली जाईल, असं आश्वासन सरकार आणि सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांकडून मिळालं आहे। तसंच पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना योग्य नुकसान भरपाई दिली जाईल आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांवर कोणतेही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत, असंही त्यांना सांगण्यात आलं।
पण वांगचुक यांनी हेही स्पष्ट केलं की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारकडून कोणतंही आश्वासन देण्यात आलेलं नाही. म्हणजेच त्यांनी आंदोलन थांबवलं नाही, फक्त उपोषण मागे घेतले. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यावर मध्यरात्री जंतर मंतरवर मोठा जल्लोष झाला. आंदोलकांनी पुन्हा एकदा संसद मार्गावरील बॅरिकेड तोडून जोरदार घोषणाबाजी केली. कॉक्रोच जनता पार्टीकडून वांगचुक यांचे आभार मानण्यात आले, पण लगेचच त्यांनी हेही स्पष्ट केलं की आंदोलन थांबणार नाही. अभिजित दिपके यांनी सांगितलं की सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं याचा आनंद आहे, कारण ते देशासाठी महत्त्वाचे आहेत. पण जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही. त्यांनी हेही स्पष्ट केलं की सोनम वांगचुक यांच्या 26 दिवसांच्या त्यागाला आणि विद्यार्थ्यांनी लाठ्या खाल्ल्या त्या त्यागाला देखील वाया जाऊ दिलं जाणार नाही. यानंतर CJPचे प्रवक्ते सौरव दास यांनीही माध्यमांशी बोलताना सांगितलं की मोदींनी कॅबिनेटमध्ये चर्चा करून ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं असलं तरी त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. शुक्रवारी सरकारसोबत बैठक होणार आहे, ती न्यूट्रल व्हेन्यूवर व्हावी अशी आमची मागणी मान्य झाली आहे असंही त्यांनी सांगितलं. ही बैठक संविधान क्लबमध्ये होणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CJPचं म्हणणं आहे की ही फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून मूळ प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे आमच्या मागण्या कायम आहेत आणि त्या पूर्ण झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. याच दरम्यान केंद्र सरकारने गुरुवारी रात्री उशिरा प्रशासकीय स्तरावर मोठा फेरबदल केला. यात 17 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले. त्यात सर्वात महत्त्वाचे बदल शिक्षण मंत्रालयात झाले. शिक्षण विभागाचे विद्यमान सचिव विनीत जोशी यांची पंचायती राज मंत्रालयाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी राजस्थान केडरचे 1994च्या बॅचचे IAS अधिकारी नरेश पाल गंगवार यांची उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. तसंच IAS अधिकारी TK अनिल कुमार यांना पदोन्नती देऊन शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव करण्यात आलं. यावरून असं दिसतं की सरकार शिक्षण विभागात मोठ्या आणि वेगवान सुधारणा करण्याच्या मूडमध्ये आहे. मोदींनी दिलेल्या आश्वासनानुसार शुक्रवारी कॅबिनेटमध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या मसुद्यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे आणि पुढच्या आठवड्यात हे विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता आहे. आणि गेल्या 24 तासांमध्ये आणखी एक गोष्ट लक्षात येते. अनेक मोठे सेलिब्रिटीज जे इतके दिवस मौन पाळून होते त्यांनीही आता सोशल मीडियावर पोस्ट करायला सुरुवात केली आहे. म्हणजेच आंदोलन, सरकारची प्रतिक्रिया आणि सार्वजनिक दबाव या तीनही गोष्टींमुळे वातावरण केवळ राजकीय नाही तर सोशल मीडिया स्तरावरही तापलं आहे. थोडक्यात सांगायचं तर गुरुवारी रात्री घडलेल्या घडामोडींनी नीट प्रकरणाचं समीकरण बदलून टाकलं. सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं. सरकारने लेखी आश्वासन दिले. CJPने आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आणि शिक्षण मंत्रालयात मोठे प्रशासकीय बदलही दिसले. पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही तसाच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा व्हिडिओ आधी का आला नाही? आंदोलन इतकं तीव्र झाल्यावरच सरकारला हालचाल का करावी लागली? आणि शुक्रवारी होणारी बैठक खरंच तोडगा काढेल का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर याच संदर्भातील अपडेटसाठी पाहत राहा धक्काबुक्की. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.